देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी तुम्ही स्त्रियांसाठी जी विशेष व्यवस्था करायला सांगितली त्याचे कारण मला कळाले नाही. सगळीकडे स्त्रियांना मानाचे स्थान असावे ह्या दृष्टीने मी ते तसे ठरवले. पण याआधी आपण स्त्रियांसाठी अशी विशेष व्यवस्था केली नव्हती. मग राज्याभिषेकाचा सोहळा हे त्यासाठी योग्य निमित्त आहे असे मला वाटते. अर्थात कोण कुठली मुलगी ती येणार आहे. हे सगळं तुम्ही तिच्यासाठी करत आहात आणि हे सगळं करत असताना मला काय वाटतं याचा विचार तुम्ही नाही केलात. विवाह सोहळा सोडून तुम्ही तिला भेटायला गेलात. झालं ते एकदा होऊन गेलं. त्यावेळेसही तुम्ही तुम्हाला जे हवं होतं ते केलं. आता पुन्हा तुम्ही तिच्यासाठी हे सगळं करत आहात. ते मला आवडलेलं नाही. काय म्हणला गाजा? अगं बोल की बानू, जायचं ठरलं का जेजुरीला? नाही नाही अगं अशी काय करती आज? समजाव की आजाला. मी विचारलं नसल का? मला नसल वाटत होय जेजुरीला जावं, खंडेरायासनी पाहावं. पर आता बालाच नाही जायचं त्याला म्या तरी काय करणार? आणि बाला न सांगता जाऊ होय म्या? अगं तसं कुठं म्हणले म्या. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की रंग्यानं जेजुरीला जाऊन खंडोबाच्या बायकोला पाहून इथं आजाचं कान भरलं तर काय करणार आहेस? तुझ्याशी लगीन करायला हेच कारण पुरेसं आहे त्याला. भासा, तुझ्या मनात जो संशय आहे त्याने तुलाच त्रास होत आहे. तू समजतेस तसं काहीच नाहीये. सोहळ्यात स्त्रियांना महत्वाचे स्थान असावे, सर्वांना त्यांचे महत्व कळावे, हाच माझा हेतू आहे. भासा, तू सोबत असताना दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला मी कोणत्याही गुप्त हेतूने इथे कसा आणेन? पण तुम्ही तर म्हणाला होतात की ती आली की तुम्ही तिची आणि माझी भेट घडवून द्याल म्हणून. हो, परंतु याचा अर्थ असा नाही की मी स्वतः तिला निमंत्रण देऊन बोलवले आहे किंवा ती येणार म्हणून तिच्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे.
खरं तर तिच्या येण्याने तुला अस्वस्थ वाटण्याचे काहीच कारण नाही. मला तर असे वाटते की तिने ह्या सोहळ्यासाठी यावे, तुमच्या दोघींचीही भेट व्हावी. मग तुला निश्चित कळेल की ती कोण आहे ते. याचा अर्थ सुरुवातीला मी जे म्हणत होते तेच तुम्ही आता म्हणत आहात. आडवण घेऊन म्हणत आहात तितकंच. हो, मला त्या मुलीला भेटायचे आहे आणि मला तिला विचारायचे आहे की ह्यांच्याकडून तुला काय हवंय. तिची भक्ती भक्तीच आहे की आणखीन काही, हेही माझ्या लक्षात येईल. आणि माझ्या मनात असलेली शंकाही दूर होईल. मी रोज जे तुम्हाला प्रश्न विचारते तेही थांबतील. आशा, मला खरंच कळत नाही की तुला नेमके काय सांगू ते. नाही ग, आता त्यो इशे नाही निघायचं. अगं उद्याचं काय आज सांगता येतंय का तवा? तो रंग्या, त्याची आई आणि त्याचा तो बाप कसे हाय ते मी सांगाय हवं का तुला? आहे का आजा? आजा आहे का? नाही. तुला विचारलंय का कोण? हा? मी बानू संग बोलतोय ना. बानू, आजा कुठं आहे का? कुठे गेलाय वय? सरपान फोडून ठेवलंय, ते आणाया गेलाय. माझ्याकडे यायचं नाही का? हा? घरला मॉप सरपण आहे. वय का? हे? अरे मला ठावच नव्हतं, नाहीतर मी आले असते. पण आत्ताच्याला रानातनच आणतोय. तशा बऱ्याच गोष्टी अजून तुला ठाव नाही. आपल्या आजूबाजूला काय चाललंय बघावं जरा माणसाने. तीच सांगाय आलो होतो तुझ्याकडे. आता सांगणार आहेस का उगा अशीच बडबड करणार आहेस? दम खा की जरा, दम खा. हा? सांगतो की आसपासच्या गावची आणि वस्तीवली लोक जमा झाली होती कालच्याला. जमा म्हणजे मी आज बोलवलं होतं समध्यासने. कशा पाय? कशाला म्हणजे आता ते खंडोबाचं राज्याभिषेकाला जेजुरीला जायचं आहे म्हटल्यावर कसं काय ती ठराय नको बाई. म्हणजे गावा निघायचं, कसं जायचं ही समजत ठरलंय या काल. कोण कोण काय बाई देणार आहे खंडोबाला आपापल्या परीनं. वय का? आणि मग बर समधी एकच म्हणत होती काय? का बानू येणार आहे का नाही. म्हणजे समधेसनी वाटतंय बानून या पाहिजे. समध्यासनी वाटतं या की तुलाच वाटतं या? तू का मध्ये 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 बोलतीस? मी आणि बानू बोलतोय ना. आणि मला कशाला वाटायला पाहिजे? समधेसनीच असं वाटतंय की बानून जायला पाहिजे तिथं. तर बानू खंडोबाची मोठी भगत आहे म्हणल्यावर तिनं नाही जाऊन कसं जमल. म्या म्हणलं समधेसनी म्या बानू संग बोलतो म्हणून. ह्या नाही यायची. हाय का आता? मागच्या वेळेला बी अशीच कच खाल्लीच. समती वस्ती जेजुरीला जायला निघाली होती. आता तुला बी जायचं होतं. मला ठेवाय की आता तरी असं नको करूच.
अगं चल की माझ्या म्हणजे आमच्या संग चल. नाही येणार. म्या नाही येणार. झालं तुझं सांगून. जा आता घरला. जातो पर अगं देवाला काय धाडणार आहेस का नाही? ती तरी दे माझ्या संग. मी जाणारच आहे तेव्हा देतो देवाला. आणि त्याला विचारतो बर का का रे बाबा तू आमच्या वस्ती बानूकडे येणार होता मग का आला नाहीस? आमची बानू वाट बघू बघून थकली की असं मी विचारतो त्याला. ते म्या आणि माझा खंडोबा बघून घेईल. तुला त्याला काय बी विचारायची गरज नाही. कळलं? होय का? राहिलं. अगं पर तो कवा जायची जेजुरीला आणि कवा त्या खंडोबाला विचारायची त्या परस मी आपलं रंग्या तुला एकदाच शेवटचं सांगते. तुझ्या डोसक्यात आलं तर ठीक. ह्या मोर माझ्या आणि खंडोबाच्या मध्ये तुला पडायची काय बी गरज नाही. आलं ध्यानात? चल ग. राहिलं. ज्याचं करावं भलं छ्या. नाही बानूला खंडोबासने काय द्यायचं नसेल असं होणार नाही. काहीतरी नक्कीच द्यायचं असं. पर असं काय आहे ती कळाय पाहिजे. म्हाळसा देवी आपण या ना या बसा. म्हाळसा मगाशीच अंतपुरात गेलीये. मी तिला लगेच सांगून येते तुम्ही आल्याच. नाही अगं लतिका मी सहजच भेटायला आले होते तिला. जेजुरीत त्यांना एकटं वाटू नये म्हणून आले होते. तशी मी इथे असतेच तिची काळजी घ्यायला. परंतु तुमच्याशी बोलल्यावर तिला खूप बरं वाटतं. मी तिला निरोप देईन तुम्ही इथे आल्याच. नाहीतर थांबा ना मी आत्ताच सांगून येते तिला. थांबा आले लगेच. अगं खरंच नको. तू कुठेही जाऊ नकोस. थांब इथेच. त्या निमित्ताने का होईना मला तुझ्याशीही जरा बोलायला मिळेल. अगं तू अशी उभी का? बस की. नाही नको. अगं संकोच करू नकोस. बस. नाही राहू द्या. हो अगं लतिका बस. कशी वाटली आमची जेजुरी तुला? खूप छान. म्हणजे इथला परिसर आणि इथली माणसं तर मनाने खूप चांगली आहेत. विशेष म्हणजे गडावर तुम्ही आणि प्रधानजी आहात. आणि तुम्ही कधी नेवासेची आठवण नाही येऊ दिली आम्हाला. म्हाळसा देवींचं सुद्धा मन रमतंय आता जेजुरीत हळूहळू. हे बरं झालं. पण तरी सुद्धा त्यांना कधी कधी एकटं वाटत असणार. नेवासेची आठवण येत असणार. म्हणून मी येत असते त्यांना भेटायला. आणि तुलाही काही वाटलं तर मला सांग बरं का.
एकटं वाटून घेऊ नकोस आणि संकोच करू नकोस. हो. देवी, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. मग सांग ना. मी आपल्याला विवाहात आणि त्यानंतरही पाहत आले आहे, परंतु आज प्रत्यक्ष मनमोकळेपणाने मी पहिल्यांदाच आपल्याशी बोलले. खरंच तुमच्याशी बोलून मला खूप बरे वाटले. इथे जेजुरीतही आपलं असं कोणीतरी आहे असं वाटलं अगदी. आपण आज मनमोकळेपणाने माझ्याशी बोललात म्हणून मी आज माझ्या मनातलं आपल्याशी बोलत आहे. देवी, मला म्हाळसाची खूप काळजी वाटते हो. तुला असं का वाटतं लतिका? क्षमा असावी. मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, परंतु म्हाळसाच्या काळजीपोटीच मी हे सगळं बोलण्याचं धाडस करू शकते. मला समजतंय ते. देवी, आजकाल तिची सारखी चिडचिड होत आहे. सतत तिला संताप येत असतो. मी तिच्याच घरात लहानाची मोठी झाली आहे. अगदी लहानपणापासून मी तिला ओळखते. एकदा का तिचा संताप अनावर झाला की ती अगदी बेभान होते. हे मी स्वतः अनुभवले. तर मी क्षमा मागते तुमची, परंतु हे असे का होत आहे हे आपण जाणता आणि मलाही याबद्दल काहीशी माहिती आहे. परंतु देवी, आता देवांचा राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा या सोहळ्याच्या दिवशी म्हाळसाचा क्रोध अनावर होऊन काही अनर्थ होईल. तसं होणार नाही. देवी, मी पुन्हा पुन्हा क्षमा मागते आपली, परंतु मी हे सारं म्हाळसाच्या काळजीने आणि तिच्या प्रेमापोटी बोलत आहे हे आपण जाणता. देवी, आपल्याला त्या भक्ताबद्दल काही माहिती असेल तर आपण त्याबद्दल म्हाळसाला काही सांगू शकाल का? तू त्याची काळजी करू नकोस. येते मी. देवा, प्रधानजी बसावे. देवा, आज खूप दिवसांनी आपल्याला असं विचारात पडलेलं पाहतो आहे. खरं आहे,
म्हाळसेचा राग जसा वाढतो आहे तसा मी हा विचार करतो आहे की तिच्या रागाचे उग्र स्वरूप काय असेल. तिचं माझ्यावर जे प्रेम आहे ते इतकं आहे की त्याचे रागात रूपांतर जेव्हा होईल तेव्हा ते सावरणं सोपं नाही. देवा, मला कल्पना आहे म्हाळसा देवी ह्या शक्तिरूप आहेत. ह्या शक्तीचा पहिला प्रयोग केव्हा आणि कसा होणार ह्याची काळजी मला देखील आहे. म्हाळसेचा राग जर अनावर झाला तर राग लागेल, जिवंत माणसाची शिळा होईल, दुथडी भरून वाहणारी नदी आटून जाईल, हिरवी झाडं सुकून जातील. परंतु देवा, वेळ आली आहे. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. म्हाळसा देवींचा क्रोध शांत करून सगळ्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे देवा. तिच्या रागामुळे जे काही अनिष्ट घडेल ते मी स्वतःवर घेईन. दुसरा मार्ग नाही.